आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुकेंचं वक्तव्य। फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदेतनं मागणी। शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही, परिणय फुकेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर चांगल्या भाषेत उत्तर देण्याचं कसब माझ्याकडे सुद्धा आहे, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा फुकेंना इशारा। तर बाप वगैरे काढला असेल तर हे योग्य नाही, कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, बावनकुळेंचाही सल्ला। तर पुण्यातल्या यवतमधील राड्यावरून आता सामनातनं सरकारवर निशाणा। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच कायद्याचं राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आलेत। महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवतंय, सामनातनं सवाल। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात, रोहित पवारांचा आरोप। पोलीस यंत्रणांनी खातरजमा करूनच त्वरित कारवाई करणं गरजेचं असल्याचं ट्विट। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोप खोटे, कराड कुटुंबियांचा सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। महादेव मुंडे प्रकरणात जे दोषी असतील त्यांना नक्कीच शिक्षा व्हावी, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडे परत येण्याचा प्रयत्न करत आहेत, सरकारला वॉर्निंग आहे, कुठल्याही परिस्थितीत त्यांना परत घेऊ नका। शासकीय बंगल्याचं 4.5 महिन्यांचं भाडं सुद्धा त्यांना सरकारकडे जमा केल्याशिवाय राहणार नाही, अंजली दमानी यांचा सरकारला इशारा। धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला सोडवेना, मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतर सुद्धा मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही। धनंजय मुंडे 42 लाख रुपये दंड भरणार की मग मुख्यमंत्री दंड माफ करणार, याकडे आता लक्ष। सातपुडा बंगल्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, तर तिथे कुणी राहत असेल तर आपण त्यांना कसं बाहेर काढणार, घर रिकामं झालं की तिथे राहायला जाणार, असं अजित पवारांना सांगितल्याची छगन भुजबळांची माहिती। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांना माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सातपुडा बंगला देण्याचा निर्णय।